ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली? सांगू आता इलेक्शन संपत आहे जरा, पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना. आता लोकसभा अतिप्रेम आहे, अतिप्रेम. ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं. कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी, बक्षिसी दिली त्यांना. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे. कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे. खूप गृहमंत्री म्हणून खूप शाबासकी देण्यासारखे. सर, सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल? दिसेल ना त्यांना, आता दिसेल. म्हणून मी नाही आहे याच्यात, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे, कारण मी त्याच्यात नाही आहे. मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात आहे. समाजानं मात्र एक करायचं आहे. पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं, खोटं बोलायचं, समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा, कुठं अपक्ष उभं राहायचं, काही नाटकं करायची, यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विषय. पाडा. अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून, आज थोडंच नवीन. ते सत्तेत असले की आरक्षण देत नाही, तर सत्तेतून गेले की आमच्याकडून बोलत होते, म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता, ते तिकडे गेले जातात. त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती, लातूरवरती सुद्धा. आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना असेल. अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची. मराठा